So welcome you all. Okay, just hold on. Recording चालू झाली का? Alright, recording चालू झाली, but इथं points नाही आले. Good. So welcome all. स्वागत आहे सगळ्यांचं. So now we are looking at the above next part of our lesson that we called as the endogenetic moment. आता आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या म्हणजे लेसनच्या पुढच्या भागाकडे, ज्या लेसनचं नाव आहे अंतर्गत हालचाली. तर त्याच्यामध्ये आपण प्रेशर ऑलरेडी बघितलेलं होतं. तो प्रेशरचा जो भाग होता तो आपण ऑलरेडी बघितलेला होता. प्रेशर म्हणजे दाब. तो आता आपण बघणार आहोत ताण. तर ताणमुळे म्हणजे ताण बेसिकली कसा पडतो आणि म्हणजे टेन्शन कशाप्रमाणे निर्माण होतं. तर जेव्हा आपण बघू शकतो की जेव्हा एनर्जी वेव्स जेव्हा एनर्जी वेव्स एकमेकांपासून लांब जातात, whenever the energy waves give or goes away from each other. सो त्या मोमेंटला काय होतं, त्या मोमेंटला जेव्हा जो मधला पोर्शन असतो, राईट, तो जो मधला पोर्शन असतो त्याला ताण पडत जातो. कशी वी कॅन सी इन दिस पिक्चर, हे बघा 2.8 ए अँड 2.b, की जर आपण एक कागदाचा तुकडा किंवा कपड्याचा तुकडा जर आपण घेतला आणि जर ते आपण ओढायचा प्रयत्न केला, तो काय होईल बेसिकली, तर मधून तो एका प्रेशर नंतर किंवा काही वेळानंतर मधून तो पार्ट तुटून जाईल, फाटून जाईल, बरोबर. तो अशाच प्रकारची घटना आपल्या अर्थ सोबत सुद्धा होते. तो त्यावेळेस कोणते होतं की त्यावेळेस बघा, जिथे एनर्जी जास्त एनर्जी थोडा कमी असतो, त्या ठिकाणी तो जो पार्ट असतो तो वरती होऊन, बट जो सेकंड वाला पार्ट आहे तो ओढला जातो, राईट. त्यावेळेस काय होतं, जर सेकंड वाला पार्ट असतो जिथे एनर्जी आपण बघू शकतो जास्त लागले, तिथं तो पार्ट ओढला जातो, राईट. सो त्याच्यात आपण आता एक्झाम्पल बघूया पुढे. सो त्या ऍक्टिव्हिटीमुळे, त्या टेन्शन म्हणजे त्या ताणामुळे काय निर्माण होतं, तर त्यांच्यामुळे ब्लॉक मुवमेंट्स म्हणजे सॉरी ब्लॉक माउंटेन्स म्हणजे आपण बघू शकतो या गटपर्वत गटपर्वत निर्माण होतात, म्हणजे ब्लॉक माउंटेन्स निर्माण होतात. तो असे हाव ते आपण बघूया. बिकॉज ऑफ द इंटरनल मुवमेंट द हॉरिझॉन्टल वेव्स मुव्हिंग अवे फ्रॉम द इच अदर. जसं आपण बघितलं टेन्शन टेन्शन म्हणजे ताण कशा प्रकारे निर्माण होतं, तर ते जे वेव्स असतात किंवा ते जे लहरी असतात, एनर्जी वेव्स म्हणजे ऊर्जा लहरी, ते एकमेकांपासून लांब खेचले जातात, म्हणजे लांब जातात. तर लांब गेल्यामुळे काय होतं, तर तिथला जो पार्ट आहे म्हणजे तिथला जो आपण बोलतो भूभाग, तो एकमेकांपासून लांब खेचला जातो. तर त्याच्यामुळे ब्लॉक माउंटेन्स आपण बोलतो निर्माण होतात, राईट. So this causes the tension on the layers of the rock, and this leads in the formation of fractures in the rocks. Okay, this leads the fractures in the rock, and this is known as the fault. Similarly, waves coming towards the each other in hard rocks and see the similarly waves coming towards each other in the hard rocks, sorry, and also form the fault due to the depression. Okay, the fault due to the depression. When the part of the earth crust between the two, the parallel fault is lifted, it looks like the block. So बघा, ते बेसिकली आपल्याला काय सांगतात, ते जर त्याच्यामध्ये आपल्याला दोन भाग आपल्याला आढळून येतात. बघा, दोन भाग म्हणजे कसे आढळून येतात, की ज्या वेळेस कोणतीही एनर्जी वेव्ह, ज्या वेळेस कोणतेही एनर्जी वेव्ह इकडे बघा एकमेकांपासून जर लांब खेचले जातील, जेव्हा एकमेकांपासून लांब जातील, तेव्हा इधर तो जो पार्ट आहे, तो जो पार्ट एकतर वरती उचलला जाईल, राईट, कारण जमिनीचा पार्ट, किंवा खाली सरकून जाईल. कारण हा जर बघितलं तर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे की जर एनर्जी वेव्स एकमेकांपासून लांब गेले, इथे जर एनर्जी वेव्स म्हणजे ऊर्जा लहरी जर एकमेकांपासून लांब गेले, तर जो फॉल्ट आहे तो कधी कधी वरती उचलला जातो, कारण इथं जे एनर्जी वेव्स आहेत ते असे वरती याला उचलत आहे, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं की तो जो ब्लॉक आहे, तो जो पार्ट आहे, तो जसाचा तसा वरती उचलला जातो, आणि त्यामुळे काय निर्माण होतं, तर त्यामुळे ब्लॉक माउंटन्स निर्माण होतं, आणि ब्लॉक माउंटेन आपण गटपर्वत असं म्हटलेलं आहे. तर बघा, यावेळेस काय होतं, यावेळेस आपण बघू शकतो की कधी कधी हॉरिझॉन्टल वेव्ह सोबत थोडा अपवर्ड डायरेक्शन मधला पण एनर्जीचा जेव्हा पुश भेटतो, तेव्हा तेव्हा त्या लहरीचा जेव्हा पुश भेटतो, तेव्हा तो जो पार्ट आहे तो वरती उचलला जातो. तर त्यालाच आपण काय म्हटलं, ब्लॉक मुवमेंट म्हणजे गटपर्वत असं म्हटलेलं आहे. तर गटपर्वत आपण बघू शकतो, the such a landform is known as the block movement, and the hilltops of a block movement are flat, and in the early stages they do not have any peak. Their slopes are steps. For example, the Black Forest mountain in Europe and Meghalaya plateau of India and has been formed in the similar waves. So ते आपल्याला काय सांगतात, तर अशा प्रकारे जे निर्माण होणारे पर्वत आहेत, किंवा अशा प्रकारे निर्माण होणारे जे पर्वत किंवा माउंटन्स आहेत,
ते माउंटेन बेसिकली कसं असतं, ते माउंटन हे हे त्यांना एक शार्प पॉइंट, जसं आपण बोलतो हिमालयाला जसं शार्प पॉइंट आहे किंवा पर्वताला, कोणत्याही पर्वताला बघा आपल्याला मस्त असा शार्प पॉइंट आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारचे शार्प पॉइंट आपल्याला या ठिकाणी किंवा अशा प्रकारच्या म्हणजे या देशमुळे निर्माण होणार किंवा अशा प्रकारे फॉर्मेशन झालेला माउंटन्स किंवा हिल, हिल म्हणजे आपण बघू शकतो किंवा हिल हिल म्हणजे टेकडी वगैरे कधी अशा प्रकारे जे निर्माण झाली, तर ते आपण तर ते त्या ठिकाणी आपण असा पॉइंटेड जो नोक आहे तो बघू शकत नाही. ऑलराइट. तर ते बेसिकली सपाट असे असतात. हा एक पहिला भाग. आणि दुसरा भाग असा, की त्यांचा जो एरिया असतो, त्यांचा जो जो फॉर्मेशन असतो, तो अख्ख्याच्या अख्खा वरती उचलल्या कारणाने आपल्याला तो जो स्लोप आहे, त्यांचा जो स्लोप आहे, जसं बघा डोंगरामध्ये जेव्हा डोंगरचं फॉर्मेशन होतं, तेव्हा जेव्हा सॉरी माउंटन्स आपल्याला किंवा डोंगर दाखवतात, पर्वत दाखवतात, तेव्हा बेसिकली बघा आपण कोनिकल म्हणजे उलटा कोन असा दाखवतो, की जेणेकरून आपल्याला असे डायरेक्शन भेटते. बट इन दिस फॉर्मेशन किंवा परंतु या माउंटन्समध्ये आपण बघू शकतो, की इथला जो स्लोप आहे, जो साइडचा स्लोप आहे, तो डायरेक्टली आपल्याला सरळ असा दिसतो. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. की ते बोलतात आहे, की जेव्हा अशा प्रकारचे पर्वत निर्माण होतात, तेव्हा त्यांचा जो कोना असतो, हा सरळ असतो. तो बेसिकली आपल्याला स्टेप्समध्ये किंवा म्हणजे बघू शकतो असा जो हॉरिझॉन्टल किंवा लँडस्केपमध्ये आपल्याला तो दिसत नाही. म्हणजे आडवा असा तो दिसत नाही. तो डायरेक्टली आपल्याला सरळ असा दिसतो. कारण तो जो पार्ट असतो, तो अख्खाच्या अख्खा वरती आलेला असतो. दॅट्स द रिझन. ऑलराइट. सो ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे असे पर्वत निर्माण होतात आणि प्लस कधी-कधी तर मैदानी प्रदेश सुद्धा निर्माण होतात. तो मैदानी प्रदेश म्हणजे कसं किंवा आता समजा हिल टॉपवर गेलो आपण एका कोणत्यातरी ठिकाणी गेलो आणि तिथला जो डोंगराचा किंवा वरचा जो भाग आहे तो एकदम सपाट आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणी एक मैदानी प्रदेश आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. सो दिस इज व्हॉट वी कॅन सी. so त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल मेघालया प्लेट्यू दॅट इज कॉल्ड द ब्लॉक माउंटेन. तो एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मेघालय पर्वत राइट मेघालय पठार. मेघालय पठारमध्ये आपण बघू शकतो, की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बघा पठारावर आपल्याला थोडासा नाही ना बोलता सपाट पाठ दिसतो आणि आपण तिथे मैदानी वगैरे आपल्याला नॉर्मली मैदानी सारखे प्रदेश आपल्याला तिथे दिसू शकतात. सो दिस इज कॉल्ड एज गट पर्वत म्हणजे ब्लॉक माउंटेन. ओके. सो आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, की जेव्हा जसं आपण एक पॉसिबिलिटीज दिली, आपण कोणत्या पॉसिबिलिटीज दिली, की जर रेस एकमेकांपासून लांब गेले आणि त्याला जर सॉरी व्हर्टिकलरली म्हणजे वरच्या एनर्जीने जर त्याला एक पुश केला, तर तो जो भाग आहे तो वरती येऊ शकतो. बट सिमिलरली म्हणजे तसंच आपल्याला कधी-कधी तो जो भाग आहे, ऑलराइट तोच भाग सेम आपल्याला आतमध्ये जाताना सुद्धा दिसतो किंवा आतमध्ये तो घसरलेला सुद्धा दिसू शकतो. तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारचे मूव्हमेंट किंवा अशा प्रकारचे जेव्हा भाग म्हणजे जमिनीचा तुकडा हा आतमध्ये सरकतो डायरेक्टली, त्याला आपण काय बोलू शकतो, तर खचदरी. खचदरी मीन्स व्हॅलीज आपण त्याला म्हणू शकतो. तर व्हॅलीज मीन्स रिफ्ट व्हॅलीज म्हणजे बेसिकली आपण जर व्हॅलीज किंवा दोन डोंगराच्या मधली जी दरी असते, दर्या बेसिकली खचदरी, दरी आपण त्याला म्हणतो. त्याला आपण रिफ्ट व्हॅलीज असं म्हणू शकतो. तर रिफ्ट व्हॅलीज कशा प्रकारे निर्माण होतात? वी विल फाइंड आउट. टू सी when the horizontal movements on the earth act in the opposite direction, the same thing we are talking about, and in causes the tension of the rocks and the earth crust. When the tension increases, the fracture develop in the rock, and this leads to the formation of fault, and consequently the rocks on both the end slide and continuously layers rocks is not found. So basically ते काय म्हणतात ते, सो दे आर सेइंग की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं टेन्शन ज्या मुवमेंटला किंवा ज्या पॉइंटला सर्वात जास्त होतो किंवा टेन्शन म्हणजे किंवा जो दाब ज्या पॉइंटला सर्वात जास्त होतो, ओके, त्याला फॉल्ट असं म्हटलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड फॉल्ट म्हणजे विभंग. ओके. विभंग असं म्हटलेलं आहे. तर बघा इथं जेव्हा टेन्शन हा सर्वात जास्त म्हणजे ताण हा सर्वात जास्त निर्माण झाला तर त्याला फॉल्ट म्हणजेच विभंग असं म्हटलं गेलंय. तर जेव्हा असे मोमेंट होताना जसं आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं, की तेव्हा जो पार्ट आहे तो वरती सरकला गेला. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो, की कधी-कधी जो पार्ट आहे किंवा तो जो भूभाग आहे तो खाली सुद्धा जाऊ शकतो. दॅट वी कॉल्ड ॲज खचदरी. तर त्यालाच आपण खचदरी सुद्धा म्हणू शकतो. तर खचदरीचे बेसिकली जशा प्रकारे ह्यांचं एक
वी कॅन से एक कॅरेक्टरिस्टिक होते, एक स्पेशालिटी होती की त्यांना माउंटेन सारखे स्लोप्स म्हणजे अशा प्रकारे आपण बघू शकतो माउंटेन जसं कोनिकल आपल्याला दिसतो कधी कधी तशा प्रकारचा तो न दिसता आपल्याला डिरेक्टली एक अशी दरी आपल्याला म्हणजे असं सरळ अशी खिंड्यासारखं आपल्याला जे दिसतं राईट. हिरकणीचे खिंड वगैरे आपण ऐकलं असेल तर बघा ते खिंडीतून ती खाली जाते हिरकणी कडा सॉरी खिंड नाही कडा तर हिरकणी कडा. सो बेसिकली तशा प्रकारचा आपल्याला म्हणजे जो ब्लॉक माउंटेन आहे म्हणजे गटपर्वत आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. बट आपण जर इथे जे रिफ्ट व्हॅलीज म्हणजे खचदरीची गोष्ट केली तर त्याच्याच प्रकारे आपल्याला सिमिलरली सरळ असा एक पार्ट आपल्याला दिसून येईल की जो डिरेक्टली खाली गेलेला आहे. राईट. आणि त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये आहे तर नर्मदा. नर्मदा नदीमध्ये नर्मदा नदीमध्ये आपल्याला रिफ्ट व्हॅली म्हणजे खचदरी आपल्याला दिसू शकतात. ओके. So this is the thing. The sometimes the two fractures developed side by side, and the earth crust, the land in between the two fractures subsided. And deep subsided deep part is called the rift valleys. The scene 2.10 A and B. The both on the figure on the both of the slopes can be valley steps. For example, the rift valley. So हे आपल्याला दाखवलेलं आहे तर त्यांनी रिफ्ट व्हॅलीचे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे. And of the river Narmada in India, the rift valleys, and then we have the great rift valleys of Africa and the Rhine rivers rift valley in or of युरोप. सो बेसिकली हे काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत की नर्मदा नदी आपल्याला दिलेले आहेत नंतर ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिकाचे जे आपल्याला दिलेले आहे आणि प्लस राईन व्हॅली राईन व्हॅली आपल्याला युरोप यांचे आपल्याला काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. राईट. सो दिस इज द थिंग. तर आपल्याला त्यांनी पुन्हा एकदा खचदरी बद्दल सांगितलेलं आहे तर नर्मदा नदीमध्ये असणारी खचदरी आपल्याला सांगितलेली आहे भारतामध्ये. नंतर आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि नंतर राईन नदीची खचदरी आपल्याला सांगितलेली आहे. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला खचदरी किंवा व्हॅलीज निर्माण होताना आपण बघू शकतो. तर हे झालं बेसिकली स्लो मुवमेंट जे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जात आहेत. ओके. तर या स्लो मुवमेंट मध्येच आपण एक अजून एक स्पेशालिटी बघितलं होतं की खंड निर्मिती म्हणजे कॉन्टिनेंटल फॉर्मेशन मुवमेंट म्हणजे ज्यांच्यामुळे कॉन्टिनेंट म्हणजे ज्यामुळे भूखंड जे आपला एशिया खंड आफ्रिका खंड अंटार्क्टिका खंड हे जे आपले खंड आहेत हे खंडाची निर्मिती सुद्धा या अशाच प्रकारच्या जे स्लो स्लो वेव्स आहेत म्हणजे जे मंद गतीने वाहणाऱ्या लहरी आहेत त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या आपण बघू शकतो. So see, slow movements occurs towards the center or from the earth's center towards the earth crust. Because of that movement, the vast part of the earth crust is uplifted or gets subsided. When the part of the earth crust is uplifted above the mean sea level, the continental are formed, and therefore this movement is called the continental building movement. And extensive plates can be uh, can be formed because of such movement if the originally continent's portion of the crust beside the below the sea level it is formed the part of the sea bed. So basically ते आपल्याला पुन्हा एकदा तेच सांगतात ते राईट. ते आपल्याला हे सांगतात की जेव्हा अशा प्रकारचे मुवमेंट होतात. ओके. अशा प्रकारचे मुवमेंट होतात आणि त्या मुवमेंटमध्ये जेव्हा भला मोठा मीन्स वॉट की बघा आता या ठिकाणी आपण बघू शकतो की फक्त आणि फक्त एवढाच पार्ट म्हणजे एक पर्टिक्युलर लिमिटेड पार्ट म्हणजे त्या पार्टला जो अपलिफ्टेडला पार्ट होता त्याला मर्यादा होती. राईट. हा जो पार्ट होता जो अपलिफ्टेड झाला त्याला मर्यादा होती किंवा हा जो पार्ट होता तो खचदरीचा पार्ट जो खाली गेला त्याला मर्यादा होती. परंतु जेव्हा स्लो मुवमेंट्स कॉन्टिनेंटल म्हणजे भूखंडाच्या वेळेस कसं होतं भूखंडाच्या वेळेस एक भला मोठा पार्ट आहे तो डिरेक्टली भला मोठा पार्ट आपल्याला डिरेक्टली सागराबाहेर आलेला दिसतो. म्हणजे बघा आपण जर खंडाचा विचार केला एशिया खंडाचा विचार केला किंवा आफ्रिका खंडाचा विचार केला किंवा आफ्रिका खंडाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी बघा आपण बघू शकतो की भला मोठा पार्ट किंवा आफ्रिका खंड हा केवढा मोठा आहे आशिया खंड केवढा मोठा आहे तर तेवढा भला मोठा पार्ट हा डिरेक्टली समुद्राच्या म्हणजे स्लोली डिरेक्टली नाही स्लोली समुद्राच्या वरती उचलला जातो. ओके. तो स्लोली तो समुद्राच्या वरती उचलला जातो आणि त्यालाच आपण भूखंडनीय म्हणजे कॉन्टिनेंटल बिल्डिंग ओके ते आपण
माझा आवाज येत होता ना सगळ्यांना? जस्ट होल्ड ऑन. ओके ओके गुड. सो लेट्स गो. आता आपण नेक्स्ट ह्याला वळूया. अरे सो आपण कॉन्टिनेंटल मुवमेंट बद्दल बोलतो. तर कॉन्टिनेंटल मुवमेंट बेसिकली कसं आहे, तर जे भूखंड आपण निर्मित झाणारे ते मुवमेंट बघत होतो. भूखंड म्हणजे ज्यामुळे भूखंड म्हणजे आशिया खंड, आफ्रिका खंड असे खंड निर्माण होणारे, म्हणजे अशा प्रकारचे खंड निर्माण होणारे लहरी किंवा अशा मुवमेंट्स आपण बघणार होतो. की जेव्हा बघा या ठिकाणी आपण बघितलं होतं म्हणजे या स्लो मुवमेंटमध्ये की जेव्हा जी मुवमेंट होती म्हणजे जो पार्ट होता, जो पार्ट जो जमिनीचा पार्ट हा वरती उचलला जात होता, तो हा लिमिटेड होता, राईट? लिमिटेड होता म्हणजे तो एक छोटासा पार्ट होता. बट स्टील जेव्हा म्हणजे पृथ्वीचा छोटासा पार्ट होता, परंतु जेव्हा पृथ्वीचा भला मोठा पार्ट हा वरती उचलला जातो, तेव्हा एक भूखंडाची निर्मिती होते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तो जो पार्ट जेव्हा खाली, जसं आपण खचदरीमध्ये बघितलं होतं, जेव्हा आपण व्हॅलीमध्ये बघितलं होतं, जेव्हा तेवढाच भला मोठा पार्ट जेव्हा समुद्रामध्ये बुडतो, जेव्हा समुद्रामध्ये बुडल्यानंतर तर सी बेड म्हणजे समुद्री बेड आपण निर्माण झालेला म्हणजे समुद्र सागर तळ आपण निर्माण झालेला बघू शकतो, राईट? सो अशा प्रकारे खंड निर्मिती होत राहते. राईट. तो खंड निर्मितीमध्ये जसं आपण बघतो की स्लोली 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 जो पार्ट असतो, हा म्हणजे हा जी मुवमेंट होते ना, हे जे मुवमेंटचे जे रिझल्ट असतो, तो रिझल्ट हा फटकन आपल्याला दिसत नाही, राईट? तर त्याला खूप मिलियन्स अँड मिलियन्स इयर लागतात की जेणेकरून ते मुवमेंट होतात. जसं आपण तुम्हाला पाठवली होती व्हिडिओ ग्रुपमध्ये, राईट? तर त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना तुम्हाला कळेल की लाईक आपला गोंडवाना आणि युरेशिया हा जो आपला जो दोन खंड होते पहिले, सर्वात पहिले ते बघा, ते नंतर हळूहळू हळूहळू मिलियन्स इयर्स त्यांना लागले की ते सेपरेट होऊन आपल्या 7 खंडांमध्ये त्यांची निर्मिती झाली. आणि प्लस आपला भारत देश होता. भारत देश सुद्धा बघा, अंटार्क्टिकाचा पार्ट होता जो नंतर तुटून स्लोली 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 वरती जाऊन एशियाला लागला आणि नंतर हिमालयाची निर्मिती होत गेली. अशा प्रकारचे जे मुवमेंट्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे बदलाव आहे, त्या बदलाव ना खूप वर्ष लागतात, मिलियन कालावधी लागतात. तर हे जे आपण मंद गती तर ते का बरं तेवढे काळ लागतात? कारण द रिझन ऑफ दिस थिंग्स आर जे मंदी और वी कॅन से द स्लो मुवमेंट म्हणजे मंद भू हालचाली हे ऍक्च्युली खूप स्लो असतात, म्हणून त्यांना मंद भू हालचाली असं आपण म्हणतो. बिकॉज दे आर टू मच स्लो अँड दे टेक्स द मिलियन इयर म्हणजे लाखो दशलक्ष वर्ष त्यांना लागतात ती घटना किंवा तो मुवमेंट किंवा ती बदलाव घडून आणण्यासाठी. तर त्यासाठी की आपल्याला एका रात्रीमध्ये बघणार किंवा एका रात्रीमध्ये किंवा काही वर्षामध्ये बघणारा तो बदलाव नाही. तर तो बदलावासाठी खूप वर्ष, लाखो वर्ष लागतात. तो जसं यानुसारच आपण बोलतो की लाखो वर्ष हे खंड निर्मितीसाठी सुद्धा लागतात आणि त्याचप्रमाणे तो खंड किंवा तो भूखंड जमिनीत जाऊन सागर तळ निर्माण करण्यासाठी सुद्धा लाखो वर्ष लागतात. राईट. सो हिअर इज द पार्ट ऑफ दिस. ओके. सो आता ह्याचा पुढचा जो भाग आहे शीघ्र भू हालचाली, ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. राईट.